नमस्कार मित्रांनो. आजच्या तुही रे माझ्या मित्वा भागात अर्णव ईश्वरीच्या नात्यातील गोडक्षण, गैरसमज आणि काही मजेशीर योजना उलगडताना दिसते. ट्रीटची तयारी, ती बिघडवण्याचे प्रयत्न आणि त्यातून घडणारी हलकीफुलकी धावपळ या सगळ्यामुळे भाग अधिक रंगणार होतो. यापुढे आपण समजून घेऊया की आजच्या भागात काय झाले. आजच्या तुही रे माझ्या मित्वा या एपिसोडमध्ये आपण पाहणार आहोत की अर्णव त्याच्या मामांना सांगतो की तो ईश्वरीला 5 स्टार हॉटेलमध्ये ट्रीट देण्यासाठी घेऊन जाणार आहे. तेव्हा मामा म्हणतात, हे खूप छान आहे. म्हणजे ईश्वरीच्या भाषेत सांगायचं तर एकदम भारी. ते त्याला खात्री देतात की 5 स्टार हॉटेलला जायचं ठरवले तर सर्व तयारी ते करतील. दुसरीकडे राकेशला समजलेलं असतं की अर्णव आणि ईश्वरी दोघेही बाहेर ट्रीटसाठी जाणार आहे. म्हणून ही ट्रीट खास कशी करायची याची जबाबदारी लावण्याचा विचार लावण्यावर टाकतो. लावण्याला सांगतो की त्यांना थांबवून ठेव, सर्व परिपूर्ण कर. हे ऐकून लावण्या खूप खुश होते आणि राकेशला म्हणते की आज सगळं तुमच्या मनाप्रमाणे होईल. दरम्यान मामा आणि अर्णव बोलत असतात. मामा म्हणतात की आपलं एकच ध्येय ईश्वरीला खुश करणं आणि सगळं व्यवस्थित चाललं आहे असंही सांगतात. इथे राकेश लावण्याला सांगतो त्यांची डेट चांगली होऊ द्यायची नाही, काहीतरी करून ती बिघडवायची. पण काय करावे ते त्यांना कळत नसते. तेवढ्यात मामा अर्णव बोलत असताना लावण्या तिथे येते. ती काहीच न ऐकल्यासारखं वागते. मग मामा तिला सांगतात की अर्णव ईश्वरीला ट्रीट देण्यासाठी घेऊन जातो. हे ऐक लावण्यालाही आनंद व्यक्त करते आणि म्हणते की मी सगळी तयारी करू का, खूप सुंदर ट्रीट बनवते. अर्णव नाही म्हणतो, पण मामा मात्र तयारी लावण्यावर सोपवतो. अर्णवला मात्र हे आवडत नाही, कारण त्याला आता तिची मदत नको. पण मामांचा काही वेगळा प्लॅन असतो. मामा लावण्याला भ्रमात ठेवण्याच्या विचारात असतात. लावण्या खुश असते कारण तिला वाटतं की तिचा प्लॅन नक्की यशस्वी होईल. ती अर्णवला सांगते की ते दोघे ज्या ठिकाणी जाणार आहेत तिथे त्यांना सोडायलाही तीच येईल. लावण्या गेल्यावर अर्णव विचार करतो की आता मिसेंदोर म्हणजेच ईश्वरी बोलणं गरजेचं आहे. दुसरीकडे ईश्वरी खोलीत एकटी बोलत असते. तिला अर्णवला सॉरी म्हणायचं अवघड जातं आणि 5 स्टार ठिकाणी जाण्याचं होकारही कसा द्यायचा तिला समजत नसतं. अर्णव खोलीत आल्यावर दोघांनाही बोलायचं असतं. मग ईश्वरी सांगते की मी तयार आहे 5 स्टार हॉटेलला तुमच्यासोबत यायला. हे ऐकून अर्णव आश्चर्यचकित होतो आणि तिच्याबद्दल कॅप्रिशियस म्हणजे अनपेक्षित असा शब्द वापरतो. पण ईश्वरी रागावते कारण तिला वाटते तो इंग्लिश वापरून तिला कमी लेखतो. ती तिथून रागावून निघून जाते. नंतर ईश्वरी स्वयंपाकघरात जाते. तिथे अंजली तिला विचारते की ती जायला तयार आहे का आणि अर्णवने वापरलेल्या शब्दाचा अर्थ काय आहे हेही विचारते. अंजली चुकीचा अर्थ सांगते की तो शब्द कौतुक म्हणून वापरला आहे. ईश्वरी खूप आनंदी होते आणि स्वतःलाच मूर्ख म्हणते की चुकीचा अर्थ लावला होता. दरम्यान राकेश हे सगळं बघत असतो. आता अर्णव कारची हवा मुद्दाम काढून टाकतो कारण त्याला ईश्वरीसोबत स्कूटीवर जायचं असतं. ईश्वरी बाहेर येते आणि कारचा टायर पंक्चर पाहते. पुढे स्कूटी पाहून खूप आनंदी होते कारण तिला जुन्या आठवणी जाग्या होतात. ईश्वरी स्कूटी चालवणार म्हणते. अर्णव मागे बसतो. ती ब्रेक दाबते आणि अर्णवचा हात तिच्या खांद्यावर येतो. यामुळे ती आनंदी होते आणि त्याला स्वतःला नीट पकडायला सांगते. दोघेही स्कूटीवरून बाहेर पडतात. दुसरीकडे लावण्या धावपळ करत येते, पण अर्णव ईश्वरी आधीच निघून गेलेले असतात. त्यांचा प्लॅन पुन्हा फसतो. मामा तिला शांत करतात की ते योग्य ठिकाणी गेले. अर्णव मग ईश्वरीला एका रस्त्याच्या 5 स्टार चायनीज स्टॉलवर घेऊन जातो. ईश्वरी खूप खुश होते कारण त्या स्टॉलचे नावच 5 स्टार असते. ती म्हणते, खरंच माझा नवरा किती छान विचार करतो. ते दोघेही चायनीज खातात. ईश्वरी टाईमपास म्हणून तळलेले नूडल्स आणि शेजवान देते. अर्णव फार तिखट लागतं, पण ईश्वरी त्याला हातानेच खाऊ घालतो. हे पाहून आजूबाजूचे लोकही बोलतात. ईश्वरी दिवसभरात अनेक वेळा माझी नवरी म्हणते आणि अर्णव ते मोजत बसतो. नंतर अर्णव तिच्यासाठी सूपही वाढतो. दोघे म्हणजे चायनीज खाऊन घरी अंजली उशिरापर्यंत वाट पाहत बसलेली असते. परंतु दुसऱ्या दिवशी सकाळी मात्र अंजली गायब झालेली असते. हे कळल्यावर अर्णव हादरून जातो.
जर तुम्हाला नेक्स्ट एपिसोडबद्दल आधीच जाणून घ्यायचं